नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या सेवा सप्ताह उपक्रमाअंतर्गत शिरवणे प्रभाग 21च्या भाजप नगरसेविका माधुरी सुतार आणि भाजप नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयेंद्र सुतार यांच्या विद्यमाने आरोग्य तपासणी आणि नेत्रचिकित्सा शिबिर तसेच वृक्ष संवर्धन हेतू पर्यावरण पूरक सीड्स मोदकचे वाटप प्रभागातील नागरिकांना करण्यात आले. माजी सरपंच स्वर्गीय अरुण सुतार कला केंद्र शिरवणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी शिबिरात बीपी, शुगर, थायरॉइड, मलेरिया, डेंग्यू, रक्त तपासणी, त्वचा तपासणी तसेच नेत्रचिकित्सा तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली. अशा या शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देत पर्यावरणपूरक सीड्स मोदकचे वाटप नगरसेविका माधुरी सुतार, जयेंद्र सुतार यांच्या वतीने करण्यात आले. जुलै हा सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे विकासाचे धुरंधर म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमच्या सर्व बहिणींचे लाडके बंधू भाऊ आमचे देवाभाऊ माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं सेवा सप्ताह म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21मध्ये आज इथे आरोग्य शिबिर त्याचबरोबर झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी पर्यावरणपूरक म्हणजेच एक बीज मोदक आम्ही इथे उपस्थित झालेल्या सर्व नागरिकांना भेट म्हणून दिली आणि आरोग्य शिबिरामध्ये नेत्रचिकित्सा ही दुर्बीणद्वारे त्याचबरोबर आजच्या हवामानानुसार आपल्याला जे त्वचारोग याची एक गंभीर बाब बनली आहे त्या अनुषंगाचे डॉक्टर तज्ज्ञ त्याचबरोबर मलेरिया, डेंग्यू, रक्त तपासणी, बीपी, शुगर, थायरॉइड हे सर्व प्रकारचे ज्या तपासणी ज्या चिकित्सा आहे त्याचे तज्ज्ञ इथे आपण आयोजित त्यांना बोलून हा शिबिर केलेला आणि या शिबिरामध्ये प्रभाग क्रमांक 21मधल्या नागरिकांनी आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांनी देखील लाभ घेतला. तर ह्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली आमची बांधिलकी आमच्या या कार्यातून प्रकट होते आणि ह्या समाज उपयोगी लोक उपयोगी उपक्रमातून ज्या काही शुभेच्छा आम्हाला आमच्या देवाभाऊंना देता येतील तो देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला प्रोग्राम घ्यायचाच होता. त्या निमित्ताने आम्ही एक आरोग्य शिबिर आमच्या शिरवणे प्रभागाच्या वतीने आणि प्रभाग क्रमांक 21च्या वतीने हा शिबिर राबवण्यात आला. आम्हाला जवळजवळ या शिबिरांमध्ये आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत असतो. तसेच या एरियाचे जे आरोग्य विषयक जे वैद्यकीय अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, शाळेच्या मुलांसाठी त्यांनी भरपूर परिश्रम घेतलेले आहेत आणि आरोग्य नेत्रचिकित्सा शिबिरामध्ये पण जवळजवळ आत्तापर्यंत 250 ते 300 लोकांनी लाभ घेतलेला आहे. अशा या शिबिराप्रसंगी नागरी आरोग्य केंद्र शिरवणे प्रमुख डॉक्टर पुष्पा जवादे, सुरेखा राजपुरोहित, भाजपचे संतोष पाटील, किशोर पवार, मोहन कदम, संदीप पाटील, दिलीप सुतार, संदीप सुतार, रणजित सुतार तसेच महिला कार्यकर्त्या वर्षा पवार, अनिता पाटील, जयश्री सुतार, रंजिता घरत, दीपिका सुतार, स्मिता घरत उपस्थित होते. तर या शिबिराला माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, समाजसेवक प्रभाकर ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देत नगरसेविका माधुरी सुतार आणि जयेंद्र सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ
यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पूर्ण आपल्या नवी मुंबईमध्ये असे विविध शिबिर आणि समाजोपयोगी कामे घेण्यात येत आहे. आणि त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 21च्या नगरसेविका माधुरी सुतार मॅडम व समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या माध्यमातून आज इथे हा नेत्रचिकित्सा शिबिर इथे घेण्यात आलेला आहे. आणि प्रभाग क्रमांक 21च्या नागरिकांना जे आपले चारही नगरसेवक होते त्यांनी जे वचन दिलं होतं की लोकांची काळजी घेण्याचं काम केलं होतं आणि त्याच निमित्ताने आज नेत्रचिकित्सा शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. आणि आपण बघतोय की ती नागरिकांनी येऊन याचा फायदा करून घेतलेला आहे. क्रमांक 21च्या नगरसेविका माधुरी सुतार यांनी जो आज आरोग्य शिबिर म्हणजे त्याच्यामध्ये नेत्रचिकित्सा, त्याच्यानंतर ब्लड चेकिंग, त्याच्यानंतर स्किनचे असे अलग अलग ह्याच्यामध्ये ज्येष्ठ महिला यांच्यासाठी हे महत्त्वाचं असं शिबिर ठेवलेलं आहे. जेणेकरून हे आशीर्वाद आपल्या जे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळतील. तसेच आमच्या ज्या लाडक्या नगरसेविका माधुरी सुतार, जयेंद्र सुतार, तसेच माजी महापौर जयवंत सुतार यांच्या पुढाकाराने हे जे काही शिबिर होत आहे त्या खूपच असं स्तुतीनीय आहे आणि लोकांच्या गरजू उपयोगी आहेत. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.